बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीनं आम्ही 15 तारखेला साहेबराव माधवराव जाधव उपअभियंता बांधकाम विभाग फुलंब्री यांच्या विरोधात एक निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनामध्ये असं लिहिलं होतं की स्वतंत्र सैनिकाचे खोटे प्रमाणपत्र जोडून अनेक वर्षापासून विहित पदावर नोकरी करून शासनाची दिशाभूल केलेली आहे। आणि हे करत असताना आमच्या असं लक्षात आलं, ज्यावेळेस एखादा कार्यकर्ता किंवा एखादा ठेकेदार काम घेण्यासाठी गेला असता, तिथं एस्टिमेट बनवायचे 10,000 लाखो रुपये काम घेण्याचे मागतात। मग आमच्या असं लक्षात आलं की सालं हे भ्रष्टाचारी असून हे खोटे नाटे कामं करत असून तरी इतर आमच्या गोरगरीब ठेकेदाराला किंवा इतर सर्वसामान्य माणसाला हे फसवतात आणि कामं देत नाही, त्यांना चक्रा मारून मारून परेशान करतात। मग त्यांची आम्ही थोडीफार माहिती घेतली आणि त्या माहिती आधारे आमच्या असं लक्षात आलं की यांना विविध पदावर काम केलेलं असून शासनाची फसवणूक केली आणि म्हणून आम्ही 15 तारखेला उपोषण लावला। 15 तारखेला निवेदन दिलं आणि 24 तारखेला आम्ही उपोषण आपल्या जिल्हा कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसलो आणि आम्ही आता थोड्याच वेळात जिल्हा कार्यालयामध्ये साहेबाकडे जाणार आहे आणि त्यांचं काय खरं आणि काय खोटं साहेबाचं पत्र घेऊ आणि पुढील दिशा ठरवू। आम्ही आमच्या पार्टीच्या वतीनं काय ठरवायचं तर आमचे वरिष्ठ माननीय अरविंदजी कांबळे साहेब आहे, प्रदेश महासचिव पार्टीचे, आमचे जिल्हा अध्यक्ष विजयभाई शिंगारे, आमचे विविध पदाधिकारी इथं जमलेले आहे। आमच्या वतीनं आम्हाला जेवढा चांगला न्याय देता येईल सर्वसामान्य माणसासाठी आम्ही हे काम उपोषण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आम्ही साहेबाकडून पत्र घेतल्याशिवाय आणि हे खरं काय आणि खोटं काय हे आम्ही यांची साहेबांना दखल घ्यावं, आम्हाला न्याय द्यावा, म्हणजे सर्वसामान्याची फसवणूक होणार नाही अशी मी आमच्या पक्षाच्या वतीनं विनंती करतो। आज बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे। प्रामुख्याने या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये फुलंब्री येथे कार्यरत असलेले साहेबराव माधवराव जाधव हे उपअभियंता आहेत। हे नोकरीला लागल्यापासून ज्यांनी ती सेवा पुस्तिका शासनाला त्या ठिकाणी दिली, त्या सेवा पुस्तिकेच्या अनुषंगाने या ठिकाणी आमच्या असं निदर्शनात आलं की ही सेवा पुस्तिकामध्ये ज्या ठिकाणी जे स्वातंत्र्य सैनिक आहेत, या स्वातंत्र्य सैनिकाचा जो आपल्याला जो प्रमाणपत्र द्यावं लागतं, त्या स्वातंत्र्य सैनिकाचे या ठिकाणी खोटं प्रमाणपत्र या उपअभियंत्याने दिलेले आहेत। आम्हाला या ठिकाणी सातत्यानं सांगायचं आहे की जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये पूजा खेडकर यांनी अपंग तत्वाचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी दिलं होतं। त्या अनुषंगानं पूजा खेडकर यांना त्या ठिकाणी निलंबित केलं होतं। त्याच अनुषंगानं या ठिकाणी या साहेबराव माधवराव जाधव यांना निलंबित करून त्यांनी ज्या आतापर्यंत शासन सेवेमध्ये ज्यांनी जो लाभ घेतलेला आहे, जो मासिक वेतन घेतलेलं आहे, ते मासिक वेतन व्याजासकट आपण या उपअभियंत्याकडून वसूल करावं आणि ज्या ड्युटीला लागल्यापासून तर आतापर्यंत जो गजगंड जो संपत्ती यांनी ज्या या ठिकाणी कमवली आहेत, ही सर्व संपत्तीची या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे। या अनुषंगाने आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहोत। या उपोषणाचे नेतृत्व आमच्या जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकरराव मागाडे हे करत आहेत। प्रामुख्याने या उपोषणाला या इथे उपस्थित असलेले पक्षाचे प्रदेश महासचिव अरविंद सर, तसेच आमचे जिल्ह्याचे जिल्हा सचिव नवाबदादा पटेल, तसेच भाऊसाहेबजी गवळी, चितंबरन शिंदे, तसेच आमचे भगवानजी गर्दनमारे या ठिकाणी सर्वच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। पुन्हा एकदा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाला या ठिकाणी विनंती करतो की लवकरात लवकर या साहेबराव माधवराव जाधव यांची चौकशी करून यांना तत्काळ या ठिकाणी निलंबित करण्यात यावे, नाही अन्यथा जर आपण या ठिकाणी कारवाई केली नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन आम्ही आपल्या कार्यालयासमोर या ठिकाणी करणार आहोत, याची आपण दखल घ्यावी।